नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूज बुलेटिनची सुरुवात करणार आहोत मनसे संदर्भातल्या बातमीनं। महायुतीत मनसेला घेण्याच्या चर्चा आता काहीशा थंडावलेल्या आहेत। मनसेला महायुतीत घेणं अतिचर्चेत अडकल्याची माहिती समोर आलेली आहे। गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत राज ठाकरे युती संदर्भात भूमिका स्पष्ट करणार आहेत। मोदींच्या उमेदवारांना विजयी करण्याचा सल्ला राज ठाकरे सभेतून देणार का, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून आता मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र या चर्चा आता काहीशा थंडावलेल्या दिसतायत। अद्याप मनसेला महायुतीत सहभागी करून घेण्याबाबत कोणतीच भूमिका दोन्ही गटांकडून किंवा दोन्ही बाजूंनी स्पष्ट झालेली नाहीये। त्यामुळे आता या दोन्ही चर्चा आता थंडावल्याचं दिसून येत आहे। राज ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं, मात्र आता या चर्चा काहीशा थांबलेल्या दिसतात। याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेले। धनंजय, ज्यावेळी राज ठाकरे यांनी अमित शहांची भेट घेतली त्यानंतर आता मनसे महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा सुरू झाल्या, मात्र आता काहीसं चित्र वेगळं दिसतं। या चर्चा पूर्णपणे थंडावलेल्या दिसतात, कुठलीच भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाहीये। प्राची, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुती सोबत जाणार अशी गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र आता ह्या चर्चा ज्या आहेत त्या थंडावलेल्या पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर महायुतीमधलेच जे उमेदवार आहे त्यांच्या जागेसंदर्भात अजूनही तिढा जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतो। अशातच मनसे ही महायुतीत जाणार का हे अजून निश्चित नाहीये, मात्र मनसे नेत्यांना विचारल्यावर ते थेट असं सांगतात की या सगळ्या संदर्भातला निर्णय जो आहे तो राज ठाकरे स्वतः सांगतील। त्यामुळे जर आपण पाहिलं तर 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडवा मेळावा आहे, सभा आहे शिवतीर्थावर। याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत जाणार का हे स्पष्ट करणार आहेत, त्याचबरोबर त्यांची भूमिका स्पष्ट आहे। मग याच मंचावरून राज ठाकरे हे महायुतीत जाणार की महायुतीच्या नेत्यांना विजयी करायच्या सूचना स्पष्ट किंवा अस्पष्टपणे मनसे नेत्यांना देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार। मात्र सध्या या चर्चा थंडावलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात कोणतेही उल्लेख जो आहे तो आता पाहायला मिळत नाही। युतीमधला कोणताही दुसरा पक्ष जो आहे तो या सगळ्या संदर्भात बोलत नाहीये। राज ठाकरे यांचा पक्ष देखील या सगळ्या संदर्भात आता कोणती भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते 9 तारखेच्या मनसेच्या मेळाव्याकडे लागलेलं आहे, गुढीपाडव्या मेळाव्याकडे लागलेलं आहे। त्यामुळे या गुढीपाडव्या मेळाव्यामधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका स्पष्ट करतायत, महायुतीसोबत जायचं, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करायचं, हे स्पष्ट संकेत जे आहेत ते राज ठाकरे देणार का किंवा अस्पष्टपणे या नेत्यांना पाठिंबा देणार, त्यांच्या उमेदवारांना पाठिंबा देणार, हे स्पष्ट करणार का, आता हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्राची, नक्कीच धनंजय, तर आता बघावं लागणार आहे गुढीपाडव्याच्या सभेमध्ये नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।